कष्ट केल्याने धन वाढते. कष्ट केल्याने धन वाढते, गोड बोलल्याने ओळख वाढते आणि आदर दिल्याने कीर्ती वाढते. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता भासत नाही. आभार मानणे आणि माफी मागणे हे गुण ज्यांच्या अंगी आहेत, तो सगळ्यांचा प्रिय असतो. नाजूक पाकळ्या सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत तसे सर्वच असतात, परंतु हृदयात भरणारी माणसं फारच कमी असतात, फारच कमी असतात. मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केलं की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात. कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते, हेच लाख मोलाचे असते. प्रेम 3 गोष्टीमुळे जास्त वाढते: आठवण, काळजी आणि विश्वास. पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं, पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच परक नसतं. नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं, नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नसलेली बरी. जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करणार, तेवढंच तुमचं चांगलं होणार, हे कायम लक्षात ठेवा. भाग्यवान ते नसतात, भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं. खरे भाग्यवान ते असतात त्यांना जे मिळतं त्याला ते चांगलं बनवतात. जर मधासारखे गोड परिणाम हवे असतील तर, जर मधासारखे गोड परिणाम हवे असतील तर मधमाशीप्रमाणे एकत्र राहणे गरजेचं आहे, गरजेचं आहे. नुसतं आपलं म्हणून चालत नाही, नुसतं आपलं म्हणून चालत नाही. आपलेपणाने वागताही आलं पाहिजे, वागताही आलं पाहिजे. माणूस किती आपला आणि किती आतला हे योग्य वेळ आल्यावर कळतं. वेळेला वेळ देणारी माणसं, वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळच लागत नाही. देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं, देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी जगावं. रस्त्याला महापुरुषांचे नाव द्यायला सर्वांमध्ये चढाओढ दिसते, परंतु महापुरुषाने दाखवलेल्या रस्त्यावरून कोणालाच चालायचे नसते. दुःखाला डिलीट करा, आनंदाला सेव्ह करा आणि तुमचं गोड हसणं आम्हाला सेंड करा. धन्यवाद मित्रांनो. प्रिय कविते.